आज अशोक खरात याच्यासोबत त्याचं जे ईशान्येश्वर मंदिरातील पुजारी आहेत, त्यासोबतच मिरगावच्या फार्म हाऊसमधले जे कामगार आहेत, मजूर आहेत, त्यांची देखील आज SIT कडून चौकशी केली जाणार आहे आणि त्यांना मिरगावहून SITचं पथक जे आहे ते घेऊन नाशिकला निघालेलं आहे। त्यामुळे अशोक खरात आणि या सगळ्यांची एकत्रितपणे आज चौकशी देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। एकूणच आयकर विभागाचा देखील आता अशोक खरात हा रडारवर आलेला आहे आणि आयकर विभागाकडून देखील अशोक खरातनी जी माया मागच्या काही वर्षामध्ये या भोंदूगिरीच्या माध्यमातून कमवलेली आहे, त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, या सगळ्याची माहिती जी आहे ती देखील आता आयकर विभागाकडून घेतली जाणार आहे। त्यामुळे आता अशोक खरात याचा पाय आणखी खोलामध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर अतिशय गोपनीय पद्धतीने मागच्या 3 दिवसापासून घडामोडी सुरू होत्या, तपास सुरू होता, चौकशी सुरू होती आणि आता अज्ञातस्थळी ही सगळी चौकशी जी आहे ती आजपासून केली जाते आणि त्यामुळे आता या सगळ्या चौकशीमध्ये आणखी काय नवीन खुलासे समोर येतात, काय नवीन माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।